लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे। सांगलीच्या वाटेगावात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी पुढे मुंबईची वाट धरली आणि लोककवी, लेखक, समाजसुधारक म्हणून परिवर्तनाच्या चळवळीत मोठं योगदान दिलं। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनमानसात रुजवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। दलित आणि कामगारांच्या व्यथांना वाचा फोडणाऱ्या अण्णाभाऊंवर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता। त्यांच्या आयुष्यातील या पैलूंवर नजर टाकणारा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावरती तरलेली आहे असं ठणकावून सांगणारे, ज्यांनी आपल्या लेखणीमधून सर्वसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडली, शाहीर अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव झाला। त्यांच्या आयुष्यात 2 प्रवास महत्त्वाचे मानले जातात। पहिला प्रवास वाटेगाव ते मुंबई। अण्णाभाऊंच्या कुटुंबाला आपल्या पोटापाण्यासाठी मुंबईची वाट धरावी लागली। तब्बल 227 मैलांचा हा प्रवास त्यांनी पायी चालत केला। शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती कॉम्रेड लेनिन यांचा प्रभाव होता। रशियन क्रांतीचा इतिहास आणि कॉम्रेड लेनिन यांचं जीवनचरित्र या पुस्तकाच्या वाचनानंतर अण्णाभाऊंना रशियामध्ये जाण्याची ओढ लागली। त्यासाठी त्यांनी खटपटही सुरू केली, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही। पुढे 1961 साली त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्याचं उत्कृष्ट कादंबरीचं पहिलं पारितोषिक मिळालं। त्यानंतर इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या वतीनं आपण रशियाला जावं असं त्यांना पत्र आलं। ते पत्र मिळाल्यानंतर अण्णाभाऊ साठे थेट मुंबईहून दिल्लीमध्ये दाखल झाले आणि डॉक्टर S.A. डांगे यांच्या बंगल्यावरती पोहोचले। दिल्लीमध्ये S.A. डांगे आणि त्यांच्या पत्नी उषाताई डांगे यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी विमानातून मॉस्कोच्या दिशेनं अवकाशामध्ये झेप घेतली। अण्णाभाऊ साठे थेट मॉस्कोमध्ये पोहोचले। मॉस्कोतील सोव्हिएत स्काय या आलिशान हॉटेलमध्ये त्यांची सोय करण्यात आली होती। शाहीर अण्णाभाऊ साठेंना कोणतीही परकीय भाषा येत नसल्यामुळे त्यांचा दुभाषा म्हणून कॉम्रेड बारनिको यांची निवड करण्यात आली होती। इतकंच नव्हे तर अवघ्या 1.5 दिवसांचं शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊ साठेंना तिथे मॉस्कोमध्ये मराठीमधून भाषण करण्याची संधी मिळाली। कदाचित मराठीत होणारं हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ असावी, परंतु भारतामध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे। त्या राज्यामध्ये 3.5 कोटी लोक मराठी बोलतात। ती माणसं तुमच्यासारखीच नेक झुंजार आहेत। तुमचा अफानासी भारतात गेला होता, पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यामध्ये शिवाजी राजांच्या मातृभूमीमध्ये पडलं होतं। त्या राज्याच्या मराठीत मी बोलतोय। लेनिनग्राड येथे असलेला विंडसर पॅलेस पाहण्यासाठी अण्णाभाऊ साठे गेले होते। तिथे त्यांनी कॉम्रेड लेनिन यांच्या खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या समोर प्रत्यक्षात कॉम्रेड लेनिन उभे असल्याचा त्यांना भास झाला आणि त्यांचे डोळे पाणावले। अण्णाभाऊ साठे रशियात जाण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चित्रा ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती। तर सुलताना ही कथा रशियातील लोकांना फार आवडली होती आणि आज जगामधील 27 भाषांमध्ये अण्णाभाऊ साठे यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। दुसऱ्या महायुद्धानंतर स्टालिनग्राड हा पोवाडाही त्यांनी लिहिला होता। यावरून त्यांची रशियाशी जोडलेली नाळ कळते। अण्णाभाऊ साठेंच्या मनामध्ये असलेल्या रशियातील मॉस्को, लेनिनग्राड, स्टालिनग्राड व बाकू असं भ्रमण करत करत असंख्य आठवणींचा ठेवा घेऊन ते आपल्या मायदेशी परतले। आकाश शिंदे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।